तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच सिडकोकडून नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोड्समध्ये 4508 घरांची सोडत जाहीर करण्यात आली. सोडत म्हणण्यापेक्षा मी त्याला म्हणेन की योजना जाहीर करण्यात आलेली आहे, ज्या योजनेअंतर्गत EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे मित्रांनो की ही जी काही सिडकोची लॉटरी आहे ती आता प्रथम येणारच प्रथम प्राधान्य, अर्थातच फर्स्ट कम फर्स्ट सर्व यानुसार काढली जाणार आहे. नेमकं ही योजना सक्सेसफुल होईल का, या योजनेला यश मिळेल का, नेमकं ज्यांना अगोदर सिडकोच्या लॉटरीत घरी लागलेली आहेत त्यांना पुन्हा अर्ज करता येतील का, किंवा इन्कमच्या बाबतीत सिडकोने काय काय महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत. त्याशिवाय नेमकं नवी मुंबईतील जे काही 5 नोड सांगितलेले आहेत, 5 नोडपैकी कुठले नोड हे चांगले आहेत, ज्यांना आतापर्यंत रिस्पॉन्स मिळालेला आहे, आणि कुठले नोड्स हे दुर्लक्षित आहेत, याही संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि नेमकं प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत आपल्या अर्जदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत, त्यांना काय वाटतं, किंवा त्यांना खरंच हे इंटरेस्ट वाटतो का सिडकोच्या लॉटरीमध्ये, किंवा ते घरे घेण्यात इच्छुक आहेत का, हे सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मित्रांनो, जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे 4508 घरांसाठी, त्याच्यापैकी आपण पाहिलं की EWS आणि LIG उत्पन्न गटासाठी घरे आहेत. तर या ठिकाणी EWS उत्पन्न गटासाठी 1115 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली असून LIG उत्पन्न गटासाठी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी या ठिकाणी 3393 घरे उपलब्ध केलेले आहेत. अर्थातच EWS पेक्षा डबल म्हणजे दुपटीने घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत. आता EWS ची आपण क्रायटेरिया पाहिलेला आहे की याला उत्पन्नाची जी काही अट आहे ती 6 लाखापर्यंत आहे, आणि LIG ची उत्पन्नाची मर्यादा 6 लाखापेक्षा जास्त म्हणजे किती असली तरी चालेल. महत्त्वाचं मित्रांनो, या ठिकाणी जे काही EWS उत्पन्न गट आहे त्यांना 2-2.5 लाखाचं बेनिफिट हे PMAY अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या काही 21-22 लाखापासून घरे सुरू होत आहेत, 21-22 पासून ते 26 लाखापर्यंत या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. जे EWS ज्याचा कार्पेट एरिया 270 एवढा आहे, आणि जे LIG चे उत्पन्न गटाचे घरे आहेत त्यांचा कार्पेट एरिया 320 एवढा कार्पेट एरिया आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की ही योजना आलेली आहे, या योजनेसाठी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य असल्यामुळं जर तुम्ही म्हाडाचा रूल पाहिला आणि जर सिडकोचा रूल पाहिला तर बऱ्यापैकी याच्यामध्ये तफावत असल्याचं दिसून येत आहे. पहिली बाब ही आहे की म्हाडाची जी काही प्रथम येण्यास प्रथम योजना आहे त्या योजनेमध्ये काही अटी या शिथिल केल्या जातात. पहिली अट इन्कमची असते, त्याच्यामध्ये इन्कमची अट शिथिल केली जाते. दुसरं मित्रांनो, एक अट अशी आहे की ज्यांना म्हाडामध्ये पूर्वी घरे लागले असतील, ज्यांनी म्हाडामध्ये याच्या अगोदर घरे घेतली असतील, तरी सुद्धा त्यांना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत घरे घेण्याची संधी मिळते. पण इथे मात्र तशी संधी सिडको विजेत्यांना मिळणार नाही. अर्थातच ज्यांना याच्यापूर्वी सिडकोची घरे लागलीत, किंवा ज्यांचं नवी मुंबईच्या एरियामध्ये नवी मुंबईमध्ये ज्यांचं घर आहे, ज्यांचं मालकी तत्वावरील घर आहे, अशांना मात्र या सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करता येणार नाही. ही एक अट आहे मित्रांनो. आणि अनेकांनी मला कमेंट केलं की सर म्हणजे जे काही अट आहे ती इथे दिसत नाहीये, किंवा नवी मुंबई ज्यांना घर आहे त्यांना परत घरासाठी अर्ज करण्याची संधी मिळणार नाहीये. तर इथे मात्र तो क्लॉज सिडकोने टाकलेला आहे. आणि म्हणून आता सिडको आणि म्हाडाचे जर तुम्ही काही नियम पाहिले तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण तफावत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नवी मुंबईत घर असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही, किंवा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. पण तिथेच समजा जर मुलाचं वडिलांचं घर आहे आणि मुलाला जर अर्ज करायचा असेल तर तो मुलगा नक्कीच करू शकतो. मुलाचं नवे घर आहे जो 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि वडिलांना जर वेगळा अर्ज करायचा असेल ते नक्कीच करू शकतात. फक्त एवढंच मित्रांनो की तुमची फॅमिली आणि तुमचं इन्कम हे वेगवेगळं असायला, तुमचं फॅमिली इन्कम हे वेगवेगळं असायला पाहिजे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की जे काही नोट्स दिलेले आहेत त्या नोट्समध्ये कोणते नोट्स चांगले आहेत, कुठल्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स मिळतो हे जर विचारलं तर आपल्याला ऑब्व्हियसली माहीत असेल, तुम्ही जे जुने आपले व्ह्यूअर्स आहेत, जे जुने आपले प्रेक्षक आहेत त्यांना माहीत असेल की आपण सातत्यानं म्हणजे सिडकोच्या सगळ्याच साईटला व्हिजिट केलेली आहे. म्हणजे नसोली असेल, खारघर असेल, कळंबोली असेल, तळोजा असेल, द्रोणगिरी असेल, अशा सगळ्या ठिकाणी आपण कधीपासून व्हिजिट करतोय तर जेव्हा त्या घरांचं काम सुरू होतं, जेव्हा त्या घरांचे 10-10 मजले बनलेले होते तेव्हापासून त्या प्रकल्पाला व्हिजिट करतोय, तेथील आढावा घेतोय, तेथील घरं कशी असणार आहेत, सॅम्पल फ्लॅट कसे असणार आहेत, हे सगळं आपण आढावा घेत आलेलो आहे. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं एक ठिकाण आहे मित्रांनो घनसोली एक टॉप प्राईम लोकेशन आहे. त्या ठिकाणी खूप जास्त प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत पाहिलं तर. आणि घनसोलीची जी काही सिडकोची घरे ती संख्या आहे मित्रांनो फक्त 2, म्हणजे 2च घरे आहेत. आणि या 2 ही जे 2 घरे आहेत ती या संपूर्ण लॉटरीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. कशी करणार आहेत पुढे मी बोलणारच आहे. पण आता मात्र
घनसोली हे तुमच्या कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये, आजूबाजूचे दळणवळण, सोयी सुविधा या बाबतीत जर विचार केला तर हे अतिशय उत्तम आणि प्राईम लोकेशन आहे. आणि दुसरं म्हणजे येथे प्रायव्हेट बिल्डरची घरं सुद्धा किंवा प्रायव्हेट बिल्डरचे सुद्धा खूप मोठमोठे प्रकल्प ऑलरेडी उभे राहिलेले आहेत. दुसरं लोकेशन आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं ते म्हणजे खारघर सेक्टर क्रमांक 40 या ठिकाणी सुद्धा ईडब्ल्यूची 20 घरे आणि एलआयजीची 119 घरे उपलब्ध केलेली आहेत. तसं पाहिलं तर खारघर हे सुद्धा लोकेशन बऱ्यापैकी चांगलं आहे, खूप चांगलं आहे. म्हणजे कम्पेअर टू मार्केट रेट जर विचार केला तर जर घनसोलीची किमती पाहिल्या एलआयजीच्या तर जवळजवळ 36,72,000 एवढी किंमत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तसंच मित्रांनो खारघर सेक्टर क्रमांक 40 या ठिकाणी जे काही ईडब्ल्यूची 20 घरे आहेत आणि एलआयजीची 119 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ईडब्ल्यूची विचार केला मित्रांनो या ठिकाणी किंमत ही 26,50,000 अर्थातच 26.5 लाख रुपये आहे आणि एलआयजीची किंमत ही 37,75,000 साधारणतः 38 लाखाच्या आसपास ही किंमत आहे जी खारघर या ठिकाणी आहे. मग खारघर लोकेशन कसं आहे तर खारघर लोकेशन सुद्धा कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत विचार केला, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचार केला तरी बऱ्यापैकी चांगलं आहे. पण तेथील स्थानिक रहिवाशांच्या सांगण्यानुसार काही अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात. जसं स्वप्नपूर्तीमध्ये पाण्याचे खूप अडचणी आहेत, तशा काही अडचणी इथे फेस कराव्या लागत असल्याचे दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मागील लॉटरीतील घरे ही शिल्लक राहिलेली आहेत. अनेक तेथील रहिवाशी जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, सातत्याने सांगत असतात तर या ठिकाणी अशी अडचणी आहेत, अशाच आम्ही प्रॉब्लेम फेस करतोय. जसं स्वप्नपूर्ती हा प्रकल्प एक काळी सिडकोचा टॉप मोस्ट प्रकल्प होता, परंतु कालांतराने तिथल्या सोयी सुद्धा कमी झाल्या, पाण्याची खूप टंचाई निर्माण झाली, त्याच्यामुळे तेथील लोक नाराज झाले होते. खारघर सेक्टर 40 या ठिकाणी तुम्ही जर विचार केला इन्व्हेस्टमेंट आणि कनेक्टिव्हिटी ही उत्तम असणार आहे. तुम्हाला पुढील भविष्यामध्ये सुद्धा खूप चांगलं फ्युचर खारघर येथील प्रकल्पाला असणार आहे. परंतु इथे पुन्हा तुम्हाला काही काळ थांबावं लागणार आहे, कारण सद्यस्थितीमध्ये अनेक म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहेत. म्हणून 2 नंबरचं आम्ही लोकेशन ठेवलेलं आहे खारघर, ज्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज करून हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता. आता तुम्ही जर माझे पसंतीचे सिडकोचे घर याचा जर विचार केला तर मागील ईडब्ल्यूचं घर 48 लाखापर्यंत होतं, पण इथे मात्र तुम्हाला 26.5 लाखामध्ये ईडब्ल्यूचं घर मिळणार आहे. त्याच्यामुळं जे काही तफावत आहे ती बऱ्यापैकी तफावत असल्याचं दिसून येत आहे. तिसरं लोकेशन आहे मित्रांनो कळंबोली. आता कळंबोलीचा जर विचार केला तर कळंबोलीमध्ये सुद्धा मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत ज्यांची विक्री झालेली नाही. मग कळंबोलीमध्ये किती घरं आहेत तर कळंबोलीमध्ये ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी 2 घरे आहेत आणि एलआयजी उत्पन्न गटासाठी 22 घरे उपलब्ध केलेली आहेत. ईडब्ल्यूएस घराच्या जर किमती पाहिल्या तर 26,32,000 एवढे आहेत आणि एलआयजीच्या किमती पाहिल्या कळंबोलीतील 22 घरे आहेत त्याच्या किमती पाहिल्या तर 37,47,000 एवढ्या त्या ठिकाणच्या किमती आहेत. म्हणजे खारघर आणि कळंबोली येथील किमती इक्विव्हॅलेंट आहेत, जास्त फरक आढळून येत नाही, कारण खारघरची आपण किंमत पाहिलेली आहे आणि कळंबोली सुद्धा बऱ्यापैकी किंमत जास्त आहे. आणि कळंबोली ह्याचा जर विचार केला तर आम्ही त्याला 3 नंबरला ठेवलेले आहे, कारण तुम्हाला माहिती असेल मित्रांनो तर 3 नंबरलाच असणार आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत विचार केला, मार्केटच्या बाबतीत विचार केला तर ही घरे सगळी वस्तीच्या आतमध्ये आहेत. म्हणजे वस्तीनं चौ बाजूने वस्ती आहे आणि आतमध्ये घरे आहेत. एकीकडे ही घरे खूप बाहेर होती कळंबोलीच्या आणि म्हणून आता मात्र ती पूर्णपणे वेढलेली आहेत, कारण त्या वस्तीच्या त्या सिडकोच्या प्रकल्पाच्या आजूबाजूला इतर अनेक प्रायव्हेट बिल्डरांचे प्रकल्प उभे राहिलेले आहेत, काहींचं काम सध्या सुरू आहे. आणि म्हणून कळंबोली कनेक्टिव्हिटी विचार केला तर जे काही मॅकडॉनल्ड आहे कळंबोलीचं सगळ्यात फेमस स्टेशन, म्हणजे जिथे गाड्या थांबतात, जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे जिथून सुरू होतो तो ठिकाण जवळ आहे. तुम्हाला रात्री बेरात्री यायचं म्हटलं तरी एवढं तुम्हाला म्हणजे सेफ असणार आहे. खारघर असेल, घनसोली असेल किंवा कळंबोली असेल, सेफर साईड तुम्ही मला रात्री बेरात्री तुम्ही 11 वाजता 12 वाजता 1 वाजता 2 वाजता कळंबोली यायचं म्हटलं तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. रिक्षा आहे, तुम्हाला मानसरोवर स्टेशन जवळ आहे, खांदेश्वर स्टेशन जवळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथून सुद्धा सहजरित्या तुम्ही आपल्या ठिकाणावर या ठिकाणी पोहोचू शकता. त्याशिवाय जे काही कोकण रेल्वे आहे, कोकण रेल्वेचं कळंबोली स्टेशन आहे, जे जर लोकल असेल त्या लोकलचं सुद्धा तुम्ही तिथे हॉल्ट आहे, पण जास्त फ्रिक्वेन्सी नसल्यामुळं त्या स्टेशनला जास्त महत्त्व आलेलं नाही, पण कालांतराने येणार आहे. म्हणून 3रं स्टेशन आहे, 3ऱ्या नंबरला ठेवलेला आहे कळंबोली हा प्रकल्प. पण कळंबोली सुद्धा मी सांगितलं की तुम्हाला तिथे मार्केट म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा, तुम्हाला कनेक्टिव्हिटी म्हणा किंवा सोयी सुविधा म्हणा, हे सगळे सोयी सुद्धा त्या ठिकाणी आता प्रॉपरली झालेल्या आहेत, ज्या 2 वर्षापूर्वी नव्हत्या. तसंच अनेक ठिकाणचं होणार आहे मित्रांनो, हळूहळू तिथे इम्प्रूव्हमेंट होणार आहे. पण पहिल्यांदाच सिडकोने प्रथम प्राधान्य अंतर्गत ही लॉटरी काढलेली आहे. याच्यापूर्वी रिस्पॉन्स का मिळाला नाही तर ही सगळी घरी लॉटरी अंतर्गत विक्री जात होती आणि त्याच्यामुळे
त्याच्यामुळे आता या योजनेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं लोकेशन, 2 लोकेशन आहेत मित्रांनो. एक आहे द्रोणगिरी, दुसरा आहे तळोजा. द्रोणगिरी चांगला आहे का तळोजा चांगला आहे, हा खूप मोठं कन्फ्युजन अनेकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं असेल, कदाचित असावं. पण आमच्या मते मित्रांनो ह्याच्यापूर्वी सुद्धा आता एवढं आहे की तळोजा आणि द्रोणगिरीचा जर सोयीसुद्धाचा आपण विचार केला तर यात घनसोली, खारघर आणि कळंबोली या ठिकाणी एवढ्या खूप अडचणी नाहीत, पाण्याच्या वगैरे एवढ्या अडचणी नाहीत ज्या तळोजामध्ये फेस केल्या जातात. आम्ही तिसरं लोकेशन, चौथं लोकेशन ठेवलं मित्रांनो द्रोणगिरी. त्याच्यामध्ये कारण काय तर मी सांगणार आहे. द्रोणगिरीला सुद्धा आम्ही व्हिजिट केलेली आहे, कळंबोलीला व्हिजिट केलेली आहे, खारघरला व्हिजिट केलेली आहे, आम्ही घनसोलीला व्हिजिट केलेली आहे, तळोजाला सुद्धा व्हिजिट केलेली आहे. तो एरिया आम्ही पायी फिरलेलो आहोत 3 ते 4 वर्षापूर्वीपासून. आता मात्र तुम्ही जर द्रोणगिरीचा विचार केला, द्रोणगिरी हे बऱ्यापैकी आता हळूहळू डेव्हलप होणारं स्टेशन आहे. पहिला आहे की जे अटल सेतू आहे, शिवडी नावाशिवा अटल सेतू, त्याच्यामुळे तेथील प्रॉपर्टी मार्केट बऱ्यापैकी हायर साईडला आलेलं आहे. दुसरं आहे मित्रांनो लोकल स्टेशन, जे लोकलचं स्टेशन आहे द्रोणगिरी स्टेशनपासून हा सिडकोचा प्रकल्प अगदी वॉकेबल आहे, हाकेच्या अंतरावरती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला द्रोणगिरीचं जे लोकल स्टेशन आहे ते कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी मिळणार आहे, जी तळोजाला मिळणार नाही. इथे द्रोणगिरीचं जे आता सध्या रोड आहे, JNPT रोड म्हणा किंवा जे उरण रोड म्हणा, त्याचंही सुद्धा तिथे बरेच अंडर कन्स्ट्रक्शन खूप प्रकल्प आहेत मित्रांनो. आणि जो काही एअरपोर्ट आहे म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट, त्याचा सुद्धा खूप मोठा परिणाम द्रोणगिरीच्या प्रकल्पावर होऊ शकतो कम्पेअर टू तळोजा. आणि त्याच्यामुळे आम्ही हा प्रकल्प 4 नंबरला ठेवते, कारण द्रोणगिरी सुद्धा अंडर डेव्हलपमेंट आहे, खूप वेगाने विकसित होणारं शहर आहे. आणि जर पुढील भविष्यातील जर प्रकल्पाचा विचार केला, भविष्यातील जे काही प्रकल्प आहेत, जे काही नागरी प्रकल्प आहेत ते प्रकल्पाचा विचार केला तर नक्कीच जे काही द्रोणगिरी आहे तो प्रकल्प सुद्धा बऱ्यापैकी हायर साईडला जाऊ शकतो. इथे मात्र तुम्हाला आता ज्या काही अटी शिथिल केल्या जातील त्यानुसार तुम्हाला इथे संधी मिळणार, तुम्हाला घर चॉईस करायची संधी मिळणार आहे, लॉटरी होणार नाही. आणि म्हणून द्रोणगिरी या ठिकाणी EWS अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी 41 घरे उपलब्ध करून दिलेली आहेत, ज्यांची किंमत आहे 22,18,000 रुपये. तिथेच मित्रांनो LIGचा जर विचार केला तर LIGसाठी उपलब्ध घरांची संख्या आहे 372, ज्याची किंमत आहे 30,17,000 रुपये. म्हणजे EWS आणि LIG घरे या ठिकाणी अशा प्रकारे उपलब्ध आहेत. आणि म्हणून 440 घरे ही द्रोणगिरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून आम्ही हे लोकेशन 4 नंबरला मित्रांनो, जे आम्ही फ्युचरच्या दृष्टीने किंवा मार्केट व्हॅल्यूच्या दृष्टीने पुढील भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहे सोयीसुविधेच्या दृष्टीने आम्ही हा प्रकल्प, कारण अनेक ठिकाणी जसं मी सांगितलं की पायाभूत सुविधा ज्या असतात त्या निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं असतं, ज्या द्रोणगिरी या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात किंवा भविष्यामध्ये होतील. नंतरचा प्रकल्प मित्रांनो सगळ्यात मोठा तळोजा. तळोजा ठिकाणी वेगवेगळे सेक्टर्स आहेत, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरे उपलब्ध आहेत. पण एकंदरीत जर तळोजाचा विचार केला तर तळोजा या ठिकाणी EWS उत्पन्न गटासाठी एकूण 1025 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, ज्यांच्या किमती ह्या वेगवेगळ्या आहेत. कमीत कमी EWS ची किंमत बघितली तर मित्रांनो कमीत कमी किंमत आहे 21,71,000 रुपये आणि जास्तीत जास्त हायर साईडची किंमत आहे मित्रांनो 23,59,000 रुपये, जी EWS ची किंमत आहे. तिथेच LIG उत्पन्न गटासाठी जे काही घरांची संख्या आहे ती आहे 2,08,078 आणि या घराच्या किमती जर सरासरी किमती बघितल्या तर कमीत कमी किंमत आहे मित्रांनो 30,58,000 रुपयापासून ते 34,40,000 रुपयापर्यंत. या ठिकाणी जी काही एकूण घरे आहेत मित्रांनो ती एकूण घरांची संख्या आहे 3,903. म्हणजे थोडक्यात काय तर जवळजवळ 4,000 म्हणजे जास्तीत जास्त घरे ही तळोजा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता महत्त्वाचं हे आहे की तळोजा, द्रोणगिरी, कळंबोली, खारघर आणि घनसोली ही जी रेंज पाहिली आम्ही 5 नंबरला तळोजा ठेवलेली, कारण सद्यस्थिती जर तुम्ही तळोजातील रहिवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला त्याची एक तीव्रता लक्षात येईल की बऱ्याच ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, बरेच ठिकाणी इश्यू होत आहेत, बरेच अडचणी त्यांना फेस कराव्या लागतात आणि त्या अडचणीच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं सातत्याने सिडकोकडे मांडत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जी काही लॉटरी आत्ताच सिडकोने जाहीर केलेली आहे आणि अगोदर जी लॉटरी जाहीर केली होती, अगोदर जी लॉटरी होती ती होती माझे पसंतीचे सिडकोचे घर, पण आता जी लॉटरी आलेली आहे ती आहे मित्रांनो प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत जे काही सध्याचा प्रतिसाद पाहिला तर खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सध्या दिसून येत आहे, कारण पहिल्या 2 दिवसामध्ये मित्रांनो 7,555 जणांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली होती आणि आता ती संख्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात 10 ते 12,000च्या वर गेल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आता एकंदरीत जी काही नोंदणीची प्रक्रिया ती खूप वेगाने सुरू आहे. अनेक अर्जदार जे इंटरेस्टेड आहेत या भाड्याच्या
या लॉटरीमध्ये किंवा या सिडकोच्या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी. आता पहिली गोष्ट आहे की तुम्हाला मी सांगितलं की जर तुमचं नवी मुंबईत घर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. पण अनेक अर्जदार असे आहेत की ज्यांना म्हाडामध्ये घर लागलेलं आहे, ज्यांना पुण्यासारख्या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे, म्हाडामध्ये लॉटरी लागलेली आहे, तर अशांना मात्र इथे कुठलाही पाबंद नाही किंवा कुठलीही बंदी नाही आहे, कारण तसं नियमात दिलेलं नाही. फक्त नवी मुंबईत तुमचं घर नसावं एवढीच अट दिलेली आहे. मग आता इथे महत्त्वाचा हा पॉईंट आहे मित्रांनो की इतर जे अर्जदार आहेत ते या ठिकाणी नक्कीच अर्ज करू शकतात. LIG उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची अट फक्त 6 लाखापेक्षा जास्त आहे. मग तुमची किती असेल तरी चालते, म्हणजे MIG आणि HIGचे लोक सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकतात. मग ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल ते नक्कीच इथे ट्राय करू शकतात. पण आमच्या मते या लॉटरीला खरंच बऱ्यापैकी प्रतिसाद मिळू शकतो आणि कारण आहे मित्रांनो घनसोलीत उपलब्ध असलेली 2 घरे. लक्षात घ्या, घनसोलीमध्ये जे काही 2 घरे आहेत त्याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत, कारण तो प्रकल्प सुद्धा 1 नंबरचा आहे. कनेक्टिव्हिटी म्हणा, लोकॅलिटी म्हणा, जसं सांगितलं की घनसोली 1 नंबरचा आहे आणि घनसोलीत घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये सध्या तरी राहिलेलं नाही. आणि म्हणून सिडकोच्या घनसोलीच्या 2 घरांसाठी खूप मोठा प्रतिसाद मिळू शकतो. अनेकांचं एकच ध्येय आहे की आपल्याला घनसोलीची घरे आपल्याला मिळाली पाहिजे, असं एक टार्गेट सर्वांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून अनेक जण या घनसोलीच्या 2 घरांसाठीच इच्छुक आहेत. अनेकांनी मला सांगितलं की सर मला घनसोलीला फॉर्म भरायचा आहे. म्हणून हे जे काही लॉटरी आहे मित्रांनो, त्या लॉटरीमधील सगळ्यात जे आपण पत्ते म्हणतो ना, सगळ्यात महत्त्वाचा पत्ता एक्का म्हणतो, हुकुमी एक्का, तो या लॉटरीमध्ये सिडकोचा हुकुमी एक्का आहे. घनसोलीतील 2 घरे. या घनसोलीच्या 2 घराचे लालसेने का होईना पण अनेक जण अर्ज करतायत, अनेक जण नोंदणी करतायत. आता एवढंच आहे मित्रांनो की याची 28 डिसेंबरला याची घर निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे तुम्ही 28 तारखेलाच तुम्ही घर निवडू शकता. आता फक्त रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू आहे आणि रजिस्ट्रेशन करताना पहिले 4 ते 5 दिवस आपण पाहिलेलं आहे की खूप अडचणी आल्या. अनेकांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, साईट जाम होती, अनेक अडचणी आल्या, टेक्निकल खूप इश्यू होते. परंतु तो बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेला आहे असं सिडकोने सांगितलं आणि अनेक जण आता नोंदणी करत आहेत. आता ही नोंदणीची प्रक्रिया किंवा हा वेग, आता ही नोंदणीची प्रक्रियेला कुठेतरी आता वेग येणार आहे. पण एवढंच आहे, नवी मुंबईमध्ये तुम्हाला घर परवडणाऱ्या दरात घर हवं असेल, तुम्हाला दुसरा ऑप्शन नसेल, जर तुम्ही हा विचार करत असाल की मला बदलापूर किंवा अंबरनाथ किंवा पनवेलच्या पुढे कुठेतरी जायचं, तर तुम्हाला हा पर्याय नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकतो. आता मी सांगितलं की तळोजा ठिकाणी पायाभूत सुविधांची कमतरता आहे, जसं की पाण्याचा इश्यू आहे. अनेक जणांचा फक्त सिडकोच्या बऱ्याच वसाहतीमध्ये पाण्याचे इश्यू आहेत, पण तो सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न सिडकोकडून चालू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं एवढंच आहे की आता या प्रकल्पांना, या 5ही प्रकल्पामध्ये जे काही घरे आहेत त्यांना खरंच प्रतिसाद कसा मिळतो आणि नेमकं लोकांकडून कोणत्या ठिकाणी कसा प्रतिसाद दिला जातो हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आम्ही जरी सांगितलं असेल तरी शेवटी हे सगळं लोकांच्या आवडीनुसार, लोकांच्या सवडीनुसार, लोकांचं जॉब लोकेशन कोणतं आहे, त्यांची आवड काय आहे याच्यानुसार त्यांचे ते लोकेशन ठरणार आहेत. पण तरीसुद्धा घनसोली, खारघर, कळंबोली हे जे काही लोकेशन आहेत ते बऱ्यापैकी उत्तम आहेत, चांगले आहेत, जिथे चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि सिडकोला अपेक्षा आहे की या लॉटरीमध्ये जवळजवळ सगळी घरे विकली जातील. पण आम्हाला नाही वाटत की खारघरला जी काही तळोजाला घरे उपलब्ध आहेत जवळजवळ 3900 घरे, तिथे मात्र खूप कमी रिस्पॉन्स मिळेल असं पाहिलेलं आहे. कारण 4-4 वर्षापासून तिथे घरे विकली जात नाहीत आणि सिडकोने सुद्धा तिथे जास्तीत जास्त पायाभूत सुविधा कशा निर्माण होतील याच्याकडे लक्ष देणं तिथे अतिशय महत्त्वाचं आहे. आता जो काही रोड आहे मित्रांनो, खारघर ते तळोजा जे कनेक्टर आहे ते अद्यापही वर्किंग झालेलं नाही आणि जेव्हा ते फुल्ली वर्किंग होईल, पूर्णपणे वर्किंग होईल म्हणजे प्रॉपरली, तेव्हा मात्र नक्कीच तेथील मार्केटचे रेट हे बऱ्यापैकी चेंज होऊ शकतात, बऱ्यापैकी बदलले जाऊ शकतात जेव्हा ते फुल्ली वर्किंग होईल. दुसरं आहे तळोजा आणि खारघरसाठी प्लस पॉईंट सांगू शकतो की जो काही तुर्भे खारघर जो काही टनल होते त्या टनलचा सुद्धा बऱ्यापैकी खारघर आणि तळोजातील प्रकल्पांना पुढील भविष्यामध्ये फायदा मिळू शकतो, त्याचा बेनिफिट नक्कीच मिळू शकतो. कारण सध्या टनलचं काम खूप जोराने सुरू आहे आणि जर तो टनल झाला तर जो आपण वेढा मारून जातो म्हणजे नेरूळ, बेलापूर, जुईनगर, तो तुम्हाला त्या पट्ट्यात जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट तुर्भ्यावरनं खारघरमध्ये एंट्री करू शकता. पण त्याला बराच काळ बाकी आहे मित्रांनो. पण एवढं सांगेन की ज्यांना असं वाटतं की आपलं बजेट खरंच 25 लाखाचं आहे, 22 लाखाचं आहे, 23 लाखाचं आहे, तुम्ही नक्कीच इथे ट्राय करू शकता. तुम्हाला पण काही गोष्टी घेण्यासाठी म्हणजे कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता है या उक्तीप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी सध्या सहन कराव्या लागू शकतात कारण तुझं बजेट कमी आणि बजेट कमी असल्यामुळे मला अनेकांनी सांगितलं की सर मला भंडारली, गोठेघर, शिरडोन या ठिकाणी भाड्याचं घर घ्यायचं आहे. मग तिकडे जात असाल तर तुम्हाला हा ऑप्शन खूप बऱ्यापैकी चांगला आहे. म्हणजे तुम्ही कॉम्प्लेक्स बघितले सिडकोचे तर खूप जागा सोडलेली आहे, पार्किंगसाठी जागा आहे, गार्डन सुद्धा बनवलेले आहे, गार्डन्स आहेत. त्याच्यामुळे कम्पेअर टू सिडको किंवा कम्पेअर टू सिडको तळोजा तुम्ही तिकडे जर जात असाल, तुम्ही कुठे खोणी, शिरढोण, गोठेघर जात असाल तर त्यापैकी मी सांगेल की तुम्ही इकडे स्विच करा. इकडे तुम्हाला तिथल्यापैकी बऱ्यापैकी चांगल्या सोयीसुविधा मिळू शकतात, चांगली कनेक्टिव्हिटी नक्कीच मिळू शकते. आणि म्हणून जे अर्जदार या लॉटरीसाठी अर्ज करणार आहेत त्यांना एक साधारण माहिती मिळावी, जनरल माहिती मिळावी, हाच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.